चला तर ताई मावशी, एकाच व्हिडिओमध्ये आज आपण दोन भाज्या बघणार आहोत. ते म्हणजे एक फिश फ्राय आणि एक फिशची भाजी. अत्यंत सोप्या पद्धतीत धाबा स्टाईल आता घरीच. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर ताई मावशी, धाबा स्टाईल फिश फ्राय आता माझ्या पद्धतीत आणि घरीच खूप सोप्या पद्धतीत. बघा किती क्रिस्पी आणि दिसायलाही छान आणि खायलाही तेवढंच टेस्टी झालं बरं फिश फ्राय आपलं. मी इथे स्वच्छ धुवून असे फिशचे मोठे मोठे तुकडे घेतले. बघा या प्रकारे घ्यायचं. त्याला सर्वात आधी अद्रक लसणाची पेस्ट अशी पूर्ण लावून घ्यायची. पूर्ण फिशला अद्रक लसण पुरेल एवढी तुम्ही टाका. हलक्या हाताने सगळीकडं अद्रक लसणाची पेस्ट छान अशी लावून ठेवायची. अद्रक लसणाची पेस्ट लावल्यानंतर मी हे तांदळाचं पीठ घेतलं. त्यामध्ये मीठ, लाल तिखट, हळद टाकलं आणि थोडं तांदळाचं पीठ वरून मला कमी वाटलं म्हणून साधं. आपल्याकडे फ्रायचा मसाला नसला तर या पद्धतीत तुम्ही हा मसाला रेडी करू शकता. काही नाही, सोपंच आहे. तांदळाचं पीठ घ्यायचं आणि तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला त्यामध्ये ॲड करायचा आणि फिशमध्ये ॲड करायचं. मुरण्यासाठी 5 मिनटं ठेवायचं. 5 मिनटानंतर छान कढईमध्ये तेल तापत ठेवायचं. तेल तापल्यानंतर एक एक फिशचे असे पीस फ्राय करून घ्यायचे. बघा छान ब्राऊन लाल लाल होईपर्यंत छान परतायचे. मंद आचेवर पहिल्यांदा गॅस हा मोठाच ठेवायचा, नंतर मंद आचेवर शिजू द्यायचे. बघा किती छान त्याला कलर आला आहे, दिसायलाही छान दिसत आहे. अशा पद्धतीत खूप सोपी फिश फ्राय आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची फिश फ्राय अशी कशी झाली होती. सगळ्या फिश फ्राय अशा करून घेतल्या बघा सोप्या पद्धतीत. आवडले ना तुम्हाला? याच पद्धतीत मी तुम्हाला फिशची भाजी कशी केली त्याचा खास बेत समोर दाखवणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा त्यासाठी मोठ्या आकारातला मी असा कांदा कट करून घेतला. फिशची भाजी कांद्याने आणि टोमॅटो आपल्या घरगुतीच मसाल्यात आपण खूप परफेक्ट आणि चांगली धाबा स्टाईल बनवणार आहोत. चांगली घट्ट आणि पातळ जशी हवी आहे तशी बनवता येते. मग आम्ही खोबरं असं गॅसवर भाजून घेतलं. त्यानंतर कांदा टाकला. कांदा लाल होईपर्यंत मस्त असा खमंग परतायचा तेल टाकून. जेवढा कांदा छान परतला ना तेवढे कलर छान भाजीला येतो. त्यानंतर भाजलेलं खोबरं, टोमॅटो तेही टाकायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो जेव्हा पाणी सोडतील ना तेव्हा आपण थोडंसं तेल टाकून धने, जिरे, फुटाण्याची डाळ, खसखस, थोडीशी बडी विलायची, तेजपत्ता आणि दालचिनी एवढं मिश्रण त्यामध्ये ॲड करायचं. त्यालाही छान लाल होईपर्यंत परतायचं. याच मसाल्यात एवढी खमंग अशी भाजी आपली रेडी होते ना फिशची. नक्की ट्राय करा. आणि तुम्ही कसा मसाला वापरता, कोणत्या मसाल्यात अशा भाज्या करता तेही मला कमेंटमध्ये सांगा. खरपूस असा आपला मसाला हा भाजू द्यायचा. जेवढा मसाला छान खरपूस भाजला जाईल ना तेवढी छान आपल्या भाजीला टेस्ट येते. नंतर मी वरून कोथिंबीर आणि आलं आणि लसण टाकला. ज्या कढईत आपण फिश फ्राय केली होती त्याच कढईत आपण हा वाटण टाकणार आहोत. बघा हे वाटण मी मिक्सरला वाटलं आणि लगेच त्यामध्ये ॲड केलं. लाल होईपर्यंत परतायचं. लाल झाल्यानंतर आपले घरगुती मसाले, काळा मसाला, लाल तिखट, हळद एवढंच मी त्यामध्ये ॲड केलं. त्यालाही लाल तेल सुटेपर्यंत परतायचं आणि लगेच आपली फिश ही एक साईड मी काढली होती. अर्ध्या फिशची मी फ्राय केलं आणि अर्ध्या फिशची भाजी करण्यासाठी ठेवली. बघा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान हलक्या हाताने हे हलवून घ्यायचं. फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, लवकर शिजते. 1-2 उकळीमध्येच आपली फिश ही शिजते. बघा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून आवश्यक तेवढं पाणी टाकायचं. तुम्ही या वाटणामध्ये तुम्हाला हवं तर घट्ट आणि पातळ अशा दोन्ही प्रकारे बनवू शकता. फिश ही भाकरीसोबत, पोळीसोबत आणि भातासोबत अप्रतिम लागते. तुम्हाला कशासोबत खायला आवडते ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आजची रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंटमध्ये सांगा. जसं तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला प्रेम देता तसं भरभरून फुल व्हिडिओलाही प्रेम देत चला आणि माझा फुल व्हिडिओ हा पूर्ण बघत चला. तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स, काही गोष्टी यात शिकायला मिळतील. बघा आपल्या फिश भाजीला मस्त अशी उकळी आली. बघा 1-2 उकळीत मस्त अशी फिश भाजी आपली शिजली. किती छान दिसत आहे, जबरदस्त. आमच्या घरच्यांना आता खूप आवडली. आम्ही कोणी घरी पाहुणे आले तर फिश फ्राय जास्त प्रमाणात करतो. बघा किती छान दिसत आहे, तर्रीदार. गरम खायला आता खूप अप्रतिम आहे. तुम्हाला कशा पद्धतीत आवडते, कशासोबत खायला आवडते? मी तर मस्त गरम गरम भाकरीसोबत याचा ताव मारला. बघा गरम गरम भाकरीसोबत ही फिशची भाजी खूप छान लागते. आणि हो, असं मी केलेलं वाटण तुम्ही चिकनच्या भाजीत, मटनच्या भाजीत ॲड करू शकता. या वाटणात तुम्ही च्या आवडीच्या अंडा करी, च्या आवडीच्या स्पायसी भाज्या बनवू शकता. बघा किती छान दिसत आहे, कलरही छान आला आहे.
बघा गरम गरम आज मी मस्त अशी भाकर टाकली. सगळ्यांसाठीच आज भाकरी केल्या, चपात्या आज कोणाहीसाठी केल्या नाही. बघा किती छान टम्म फुगली गरमागरम ही भाकर. हा ताट आणि थोडंसं जेवण करून आम्ही बाहेर गेलो. असा गेला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी.